माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, तुम्ही माझं एक काम कराल? लाडक्या बहिणींनी फक्त आपल्या घरी गेल्यानंतर एकच सांगा, ताबडतोब डिसेंबरचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार, हा शब्द आमचा। आणि म्हणून एकनाथ शिंदेने धाडस केलं आणि सरकार बदलून टाकलं, या राज्यात महायुतीचं सरकार आणलं। जर मला सांगा सरकार बदललं नसतं तर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले असते, लाडक्या भावांना योजना मिळाली असती, लाडक्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं असतं, त्यांचं वीज बिल माफ झालं असतं, वयश्री योजनेत पैसे मिळाले असते, माझ्या मुलींचं उच्च शिक्षण झालं असतं। नसतं झालं, कारण हे अँटी डेव्हलपमेंट विजन ठेवून काम करणारे लोक आहेत, विकास विरोधी, विकासाचे मारेकरी। त्यांनी एक तरी काम सांगावं, आता पण सांगतात आमचं सरकार आलं की आम्ही हे करू, आम्ही हे बंद करू, ते बंद करू, अमकं बंद करू। चालू काय करणार ते सांगा। अरे सरकार आल्यावर तुम्ही चालू केलं पाहिजे, हे काम करू ते काम करू असं म्हटलं पाहिजे। म्हणतात या सर्व योजना ज्या महायुतीने केल्यात त्याची आम्ही चौकशी करू, जे दोषी आहेत त्यांना जेलमध्ये टाकू। कोणाला धमक्या देत आहे? अरे एकनाथ शिंदे अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही। एकनाथ शिंदेला लढायला मनगटात ताकद लागते। आणि मला हलक्यात घेऊ नका, मला हलक्यात घेतलं म्हणून सरकार पलटी, टांगा पलटी, घोडे फरार करून टाकले 2022ला। आणि मग कोणाला घाबरता? एकनाथ शिंदे संघर्षातून पुढे आलाय, आंदोलनातून पुढे आलाय। आणि म्हणून तुम्ही माझ्या लाडक्या बहिणी भावांसाठी, शेतकऱ्यांसाठी उद्या जेलमध्ये जायची वेळ आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही 10 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे तुमच्यासाठी। माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, तुम्ही माझं एक काम कराल? लाडके भाऊ करतील? लाडक्या बहिणींनी फक्त आपल्या घरी गेल्यानंतर एकच सांगा, आम्ही आमच्या लाडक्या भावाला एकनाथ शिंदेला भेटून आलोय। त्यांनी सांगितलं